हरिओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवत गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 5वा अध्याय कर्म संन्यास योग, आणि यात आपण कालच्या भागामध्ये 8वा आणि 9वा असे दोन्ही श्लोक एकत्र पाहत होतो. त्यामध्ये आपण बघितलं की या दोन्ही श्लोकात मिळून भगवंतांनी एकूण 13 क्रिया सांगितल्यात. बरोबर, अगदी आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या या सगळ्या क्रिया आहेत, हो की नाही? कारण आपण बघितलं की पश्चिमपासून अगदी सगळ्या ज्या ओळीने आहेत, सगळं आपलं जीवन चालू आहे याची ती खूण आहे. आपण डोळ्यांनी पाहू शकतो, कानांनी ऐकू शकतो, आपल्याला स्पर्श ज्ञान आहे, आपल्याला आवाज ऐकू येतोय, किंवा अन्नाचं आपण सेवन करू शकतो, त्याचं पचन होतं आहे, इकडून तिकडे जातोय, झोप येतेय, श्वास चालू आहे. नंतर आपण अजून बघितलं की मी बोलू शकतो आहे, मी घेऊ शकतो आहे. नंतर म्हणजे डोळे म्हणजे पापण्यांची सुद्धा उघडझाप, म्हणजे एकूण ह्या सगळ्या क्रियांमध्ये काही क्रिया तर प्रतिक्षिप्त क्रिया आहेत, जे आपण सायन्समध्ये शिकलोय ना, रिफ्लेक्स ऍक्शन, तर तशाही आहेत. तर काही क्रिया ह्या आपण जाणीवपूर्वक करतो. म्हणजे आता अन्नाचा म्हणजे सेवन करणं हे जाणीवपूर्वक करतो की नाही. भूक लागली म्हणजे आपण खायला बसतो, आणि खाऊन झाल्यानंतर अन्नाचं पचन मात्र माझ्या इच्छेने होतं का की नाही, आत्ता जरा गडबड आहे, आत्ता जेवून घेतलंय मी, पण 1 तासानंतर पचनक्रिया चालू करा, असं काही आपण आपल्या मेंदूकडून आपल्या शरीरातल्या ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला ऑर्डर्स जातात का? बिलकुल जात नाहीत. आपल्याला ना परमेश्वरांनी बघा ना, आपल्या शरीराचं नियंत्रण हे आपल्या स्वतःवर ठेवलेलंच नाहीये, तरीही आपण म्हणतोय या देहाचा मालक मी आहे, मी आहे, मी आहे. अहंकार, सगळं काही माझ्या इच्छेप्रमाणे घडतंय. कुठे? खाल्लेल्या अन्नाचं पचन होणं अथवा न होणं याच्यात माझी इच्छा कुठंच कार्य करत नाही. आरोग्य तुम्ही राखू शकता, त्याच्यासाठी तुम्ही योगासनं करू शकता, प्राणायाम करू शकता, नियमित आहार घेऊ शकता, अन्य काही व्यायाम करू शकता, सगळं उत्तम. त्याच्याने तुम्ही तुमचं दैनंदिन आरोग्य राखू शकता. पण त्याही उपर ते अचानक बिघडतं. ते बिघडल्यावरच मला कळतं. म्हणजे मला तरीही मधला तो जो काळ असतो ना, तो आपण म्हणतो ना की अननोटिस गेला, मला कळलंच नाही काय झालं, काय माहिती. परवा तर रात्री मी त्यांच्याकडे गेलो होतो, मी जेवण करून आलो, कालचा दिवस बरा गेला आणि आज एकदम का बरं अस्वस्थ झालंय, कळलंच नाही काय झालं. म्हणजे हे जे न कळणं आहे ना, तर हाच आपल्यानं संस्कृतीचा गाभा आहे की इथंच आपल्याला विश्वास ठेवण्यासाठी म्हणून दाखवून दिलेलं हे प्रमाण आहे की फक्त सायन्स म्हणून बघायचं झालं, मग ह्याची उत्तरं तुम्ही कशी द्याल? परवा जेवलो तेव्हापर्यंत मी अगदी ठणठणीत होतो, कालही माझा दिवस ओके गेला, आणि आज मला अचानक त्रास झाला, डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हणतात की नाही, तुम्हाला अन्नातून काहीतरी म्हणजे वेडवाकडं खाल्लंय म्हणून तुमची तब्येत ढासळली. हे असं कसं झालं? म्हणजे याच्यासाठी ना सायन्समध्ये कारणं नक्की आहेत, पण आपल्याला हे कळलंच नाही ना. हे न कळणं याच्यासाठी आपण जी एक शक्ती मानतो की हे सगळं त्याच्या हातात आहे. आपण म्हणतो ना की प्रत्येक श्वास आणि प्रत्येक घास हा परमेश्वरांनी प्रत्येकासाठी मोजून दिलेला आहे. तुम्ही कितीही लाख प्रयत्न करा, त्याच्यामध्ये तुम्ही काहीच ढवळाढवळ करू शकत नाही. ते तुमच्या माझ्या इच्छेवर अजिबात अवलंबून नाही. आता हेच उदाहरण सगळं पटण्यासाठी साधी गोष्ट म्हणजे पहिलं जो दिलाय ना भगवंतांनी की पश्यन म्हणजे काय, तर पाहणं. आता पाहायला माझे डोळे उत्तमच आहेत ना, भले मी चष्मा लावते तरी चष्मा लावून का होईना, पण माझी दृष्टी व्यवस्थित आहे. मला जे बघायचं आहे, जे मला वाचायचं आहे ते मी व्यवस्थित पाहू पण शकते. पण आता असं गृहीत धरा की सूर्यप्रकाश आहे म्हणून खरं म्हणजे माझ्या नेत्रांमध्ये प्रकाश आहे किंवा ज्योती आहे. जर सूर्यप्रकाश नसेल तर माझे डोळे कितीही भले चांगले असो, मला अंधारात काळोख्या रात्री काही दिसतं का हो? काही दिसत नाही. आपलं मराठीत एक शब्द आहे बघा की अगदी डोळ्यात बोट घातलं ना तरीही काही दिसणार नाही, इतका काळोख होता.
म्हणजे जर अवतीभोवती एवढा प्रचंड काळोख असेल तर माझे डोळे भले आरोग्य संपन्न आहेत, भले ते थोडेसे कमी दृष्टी दाखवत आहेत म्हणून मी चष्माही वापरत आहे, पण अवतीभोवतीच्या मिट्ट काळोखात मला पाहण्याची सुविधा परमेश्वराने उपलब्ध ठेवलेली नाही. हीच तर परमेश्वराची शक्ती आहे. बरोबर. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने माझ्याजवळ मोबाईलला टॉर्च आहे किंवा साधा आपला टॉर्च ज्याला विजेरी आपण म्हणतो ती आहे, तर त्याच्या प्रकाशात मी काही काळ बघू शकेन. पण तरीही माझा सांगण्याचा मुद्दा आपल्या ध्यानात आला असेल, किंवा आता कानांनी ऐकण्याचा सुद्धा गमतीशीर भाग आहे की काय ऐकावं हे सुद्धा ना कधी कधी ना आपण ठरवतो. बरोबर आहे ना. सोयीस्कर ऐकतो, सोयीस्कर आपण सोडून देतो, पण त्याच्यात सुद्धा मग आपला मीपणा असतो की हो, नव्हतं मला ऐकायचं, काहीतरी सांगत होती खरं ती, पण मी दुर्लक्ष केलं. म्हणजे इथे सुद्धा ना तो कर्तृत्व भाव आपण इतका दाटून आणतो आणि भगवंतांनी नेमकं ना आपल्या सगळ्या क्रियांमधून हा कर्तृत्व भाव काढून टाकायला सांगितलाय. कारण कधी कधी बघा ना, आपल्याला नको असलेल्या गोष्टी सुद्धा आपल्या कानावर आदळतातच. मी कितीही ठरवलं की मला हे ऐकायचं नाहीये, तरीही मी ते अजाणतेपणाने ऐकतेच. कधी कधी तर असंही होतं की अनेक लोकांची अशीही उदाहरणं आहेत की देवाचं नाव सुद्धा त्यांना ऐकायची इच्छा नसते. अशा प्रकारची त्यांची वर्तणूक असते आणि नेमकं जिथं जातील ना तिथं त्यांच्या कानावर देवाचंच नाव पडतं. चिडतात सुरुवातीला, म्हणजे आक्रस्ताळेपणा करतात की मला नाही ऐकायचंय, पण याच्यातूनच म्हणजे या नकारातूनच त्यांची वृत्ती हळूहळू पालट होते आणि मग त्यांना एक दिवस असा त्यांच्या आयुष्यात उजाडतो की त्यांना परमेश्वराचं नाम जे आहे ते गोड वाटायला लागतं. अर्थात जर त्यांच्या उद्धाराचा हा काळ असेल तरच. म्हणजेच काय, थोडक्यात आपण बघतो की जगात जे जे घडतं ते प्रभूच्या इच्छेने, भगवंताच्या इच्छेने, आपला काहीही त्याच्यात संबंध येत नाही. मला ठरवून सुद्धा अनेक गोष्टी माझ्या स्वतःच्या बाबतीत मला करता येत नाही. किती वेळेला आपण म्हणतो की नियती आपल्याला संकेत देत असते, अगदी वारंवार देत असते, पण त्या संकेतांचा अर्थ असा काही असू शकेल हेच मला आकलन होत नाही. म्हणजेच नियतीनं नेहमीच एक पत्ता आपल्या हाती कायमच राखून ठेवलेला असतो. मग तुम्ही नियती म्हणा, काही म्हणा, परमेश्वरी शक्ती म्हणा, प्रत्यक्ष तो परमात्मा भगवंत म्हणा, नाव कुठलंही द्या हो, काही फरक नाही पडत. जसं लग्न होऊन सासरी आलेल्या स्त्रीला तिथे सासरी आल्यानंतर किती वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. अमुक एकांची ती पत्नी असते, अमुक एकांची ती सून असते, कुणाची तरी वहिनी असते, कोणाची तरी वंस असते, पुढे कोणाची तरी ती आई होणार असते, पुढे ती काकू असते, मामी असते, कितीतरी नव्या उपाधींनी, पण शेवटी ती व्यक्ती ती एकच असते ना. तसंच परमेश्वराला तुम्ही कुठल्याही नावाने संबोधा, परमेश्वर हा एकच असतो. आणि मग याच श्लोकामध्ये भगवंत पुढच्या ओळीत सांगतात ना की इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. म्हणजेच काय की ही अशी धारणा करा. कशाची? की आपल्या हातात काहीही नाही, जीवनातली सर्व कार्य भगवंत घडवत आहे आणि त्यासाठी माध्यम म्हणून मी आहे. अनेक कार्य आहेत, काय काय म्हणून मी करणार आहे? मी कुठं जगाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकणार आहे का? नाही. प्रत्येक ठिकाणी कुठलं ना कुठलं तरी कार्य हे सतत घडून येणं अपेक्षित असतं. आणि कितीही मी ठरवलं तरी मी एकटी कुठे पोचू शकेन? शक्य होत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी ही अशी माणसं पेरलेली असतात, त्यांच्याकडून काही ना काही कार्य तो घडवून घेत असतो. आणि मग माझ्या याच्यामध्ये कशासाठी इच्छा, वासना, आकांक्षा, फळाची अपेक्षा का असावं? जर मी हे काहीच करत नाहीये, मी ठरवून हे काही घडतच नाहीये, सगळी त्याची इच्छा म्हणून माझ्या हातून घडतंय. मला अमुक करावंसं रात्री झोपताना मी कितीतरी उद्याचे सगळे इमले मनामध्ये रचून झोपलेली असते, पण
जर उद्याचा दिवसच माझ्यासाठी उगवला नाही तर काहीही पूर्ण होणार नाहीये. आणि जर उलट म्हणजे उद्याचा दिवस उगवला आणि त्याच्यानंतर अनेक असे आशादायीच माझ्यासाठी दिवस उगवणार असतील तर कितीतरी मी ठरवलं होतं 1% आणि प्रचंड मोठं भगवंताला माझ्याकडून काम करून घ्यायची इच्छा असेल तर तो मला तसं बळ देणारच आहे. 100% त्याला माझ्याकडून पूर्ण माझ्या सगळ्या जीवनाचा त्याला जर तशा पद्धतीने या कार्यासाठी माध्यम म्हणून वापरच करून घ्यायचा असेल तर तो माझ्यासाठी तशी अनुकूल परिस्थितीही पुरवणारच आहे. आपण म्हणतो ना की जे झालं ते चांगलंच झालं असं म्हणावं. कशाला कशाचं दुःख करायचं, कशाला किती दिवस म्हणजे वाईटाच्याच सावटाखाली राहायचं. ताबडतोब बाहेर पडावं. आनंद हा परमेश्वराचं मूळ स्वरूप आहे, आपलं स्वतःचं ते मूळ स्वरूप आहे. त्यामुळे जितकं लवकर ह्यातून बाहेर पडून परमेश्वराच्या प्रती आपल्याला जाण्याचा मार्ग शोधता येईल म्हणजेच तो ज्ञानमार्गाने मिळणार आहे, कर्ममार्गाने सुद्धा निश्चित मिळणार आहे. आणि इंद्रियांच्या विषयी जेव्हा भगवंत म्हणतात, आपण ही जी ओळ बघितली की इंद्रियाणी इंद्रियार्थेषु, की इंद्रिय ही आपण बघितलं की डोळ्यांमुळे आपण बघू शकतो, पण त्याच्यासाठी सुद्धा भगवंतांची कृपा आवश्यक आहे. आपल्या हातून कर्म घडलं पण त्याच्यासाठी सुद्धा भगवंतांची कृपा आवश्यक आहे. आणि कर्म घडलं म्हणजे त्याचं फळ मिळतंच, पण जर ते तुम्ही फळ म्हणजे कर्म फलासकट सगळंच जर भगवंताला अर्पण केलं असेल तर ते कर्माचं फळ सुद्धा विलीन होऊन जातं. आणि आता 10व्या श्लोकात भगवंत नेमकं काय सांगतायत अर्जुनाला आपण पाहूयात. श्लोक असा आहे, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. विनोबाजी म्हणतात, ब्रह्मी ठेवून या कर्मे संग सोडून जो करी पापेन लिप्त तो होय पद्मपत्र जसे जळे. बघा, अर्थ असा आहे की परमात्म्याला सर्व कर्म आधाय म्हणजेच काय करायची तर अर्पण करायची, आसक्तीचा त्याग करायचा. आणि असं करून जो माणूस कर्म करतो तो माणूस पाण्यामध्ये असलेल्या कमळाच्या पानाप्रमाणे पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान तो लिप्त होत नाही. आणि आता बघा, माहितीच आहे आपल्याला की कमळाचं पान, अळवाचं पान हे पाण्यामध्ये असून सुद्धा त्याच्यावर पाणी साठून राहू शकत नाही. उलट आपण बघतो की अळूच्या पानावर, कमळाच्या पानावर जर पाण्याचे थेंब पडले तर त्या थेंबाचा अतिशय सुंदर असा मोती होतो आणि त्या मोत्यामध्ये सूर्यकिरणांचं संपूर्ण वेज, मोत्याचं वेज म्हणतात ना, तर ते प्रकाशमान होतं, परावर्तित होतं. आणि किती पण त्याचं सुद्धा लाईफ किती असतं, किती थोडंसं वारा आला, पान जरा तिरकं झालं की तो मोती घरंगळून जातो, पुन्हा एकदा तो पाण्यामध्ये म्हणजे जलामध्ये तो विसर्जन होऊन जातो किंवा त्याच्यामध्ये सामावला जातो. कुठे त्या मोत्याला गर्व करायला सवड तरी ठेवलेली आहे का? म्हणजे तयार कसा होतं तर पाणी म्हणजे जल हे सुद्धा पंचभूत, वारा येतो, वाऱ्याने पान हलतं, वारा सुद्धा पंचभूत, म्हणजे ही सगळी त्याचीच लीला आहे भगवंताची. आपण मात्र सहजगत्या जर हे दृश्य बघायला तिथे उपस्थित असलो तर आपल्याला ह्या अशा अनेक निसर्गातल्या दृश्यातून बघा आनंदच प्राप्त होत असतो. मी आत्ताच म्हटलं की परमेश्वर हा आनंद स्वरूप आहे, आपण सुद्धा आनंद स्वरूप आहे. त्यामुळे अवतीभोवती अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून शोधायचा ठरवला तर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. आनंदाने आपली अवघी ओंजळच काय, अवघी झोळी जरी भरून गेली तरीही आनंदाचे ठेवे किंवा आनंदाचे ठेले हे कधीही संपत नाहीत. आता या श्लोकाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर असं लक्षात येतं की सामान्य कर्म करतात ना माणसं, तर त्यावेळेला कर्मापासून फळ मिळावं ही अपेक्षा स्पष्ट असते. हो, मी नोकरी का करतेय? कारण मला पगार अपेक्षित आहे. मला पगार का अपेक्षित आहे? कारण
एका म्हणजे माझ्या नवऱ्याच्या पगारामध्ये आमचा संसार तितकासा भागत नाही, म्हणून मला नोकरी करायची. पुढे जाऊन आम्हाला चांगलं घर घ्यायचंय, मग त्याचे EMI भरायचे, म्हणजे माझ्या नोकरीची जोड संसाराला अपेक्षित आहे. मग थोडे दिवसांनी मला जर चांगल्या पगाराची नोकरी अजून मिळणार असेल, त्यातही जर ती घराजवळ मिळणार असेल, तर मी नक्कीच ना, एक स्त्री म्हणून तर मी नक्कीच असा विचार करणार की मग बस ना, इथे किती वर्ष खरडपट्टी करायची, नवा जॉब नक्कीच स्वीकारू. हे सगळं कशासाठी? तर मी, माझं घर, माझा संसार आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता. म्हणजे आपलं कर्म हे असंच असतं, प्रत्येकच कर्माच्या बाबतीत असंच घडतं. आणि आपलं सामान्य ही जी कर्म आहेत याच्यापेक्षा जे नेहमी राष्ट्राचा संसार चालवतात, देशाचा संसार चालवतात, किंवा अगदी वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण या वसुंधरेचा संसार चालवणारे असतात, तर त्यांची मात्र वृत्ती अत्यंत निरीच्छ असते. कारण त्यांना सुद्धा फळाची त्यांना अपेक्षा नसते, फळ मिळणारच असतं. कारण त्यांच्या हातून जे काही कर्म घडणार ना, तर ते देशाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी काही ना काहीतरी त्याच्यातून साध्य होणारच असतं. परंतु त्यांनी सगळं हे कर्म करताना कसं केलेलं असतं, तर राष्ट्राय स्वाहा इदम न मम, हे सगळं मी राष्ट्रासाठी अर्पण केलंय, माझं वैयक्तिक यात काहीही नाही. ही भावना त्यांची अतिशय प्रखर असते, अतिशय बळकट असते. म्हणून तर हे जे सगळे आपले हुतात्मे आहेत, यांनी जे बलिदान केले, इतक्या लहान वयात हे बलिदान यांनी केलं. आणि ते सुद्धा आद्य क्रांतीवीर म्हणजे चापेकर बंधू यांनी जी परंपरा निर्माण केली की हातामध्ये भगवद्गीता घेऊन फाशीच्या वेदीवर चढायचं, ती परंपरा सगळ्या पुढच्या येणाऱ्या हुतात्म्यांनी अगदी काटेकोरपणे पाळली. का? कारण ते खऱ्या अर्थाने गीता जगले होते. आणि म्हणून तर ते इतक्या म्हणजे आपण नुसतंच म्हणतो ना की वासांसी जीर्णाने यथा विहाय, पण खऱ्या अर्थाने म्हणजे काय हे त्यांना त्यातलं तत्व, त्यातलं मर्म हे कळलेलं होतं. आणि आता जर तसं आपण बघितलं तर कुठलंच कर्मफळ हे सुखदायक किंवा दुःखदायक असं काही असतं का? हो, खरं म्हणजे नसतं. त्या कर्मफळाकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन असतो की नाही, आपली अपेक्षा जी असते ती आपल्याला सुखी किंवा दुःखी बनवत असते. कारण बघा ना, आता एखाद्या स्पर्धेमध्ये आपण आपल्या छोट्या मुलाला तयारी करून उतरवतो, त्याचा नंबर नेमका दुसरा येतो आणि त्याच्या मित्राचा पहिला येतो. आता खरं म्हणजे काय फरक आहे, दुसरा आला पहिला आला, दोघंही तोडीस तोड आहेत. पण नाही, मला असं वाटतं छे माझ्या मुलाचा का बरं दुसरा आला, का बरं त्याचा पहिला आला, म्हणजे ही माझ्या मनातली वृत्ती झाली ना, माझा दृष्टिकोन झाला ना, आपपरभाव आला. म्हणजे त्याचा पहिला आला त्याचं मला काहीच नाही, माझ्या मुलाचं का दुसरा आला ह्याच्याच बद्दल मी वाईट वाटून घेते. छोट्या उदाहरणातून आपली ही वृत्ती दिसते. आणि म्हणूनही कर्म करून सुद्धा आपण कायम बंधनात अडकत राहतो. आणि भगवंत तर सांगतायत की सगळी कर्म करा आणि भगवंताला अर्पण करा, कारण त्याच्यातूनच आपण कर्माच्या बंधनातून मोकळे होणार आहोत. कारण शेवटी जीवन कसं जगावं हे सांगणारं गीता हे शास्त्र आहे. युद्धभूमीवर उभ्या असलेल्या अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली आहे, पण मृत्यूशय्येवर पडलेल्या भीष्माचार्यांना ही सांगितलेली नाही. म्हणजे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक म्हणून गीता आहे, हा याच्यातला मुख्य भाग आपल्या लक्षात आला असेल. आणि कर्म करायचंय, पण ते सुद्धा कसं, संगन त्यक्त्वा म्हणजे आसक्ती सोडून कर्म करायचं आहे. आणि आपल्याला व्यवहारात हळूहळू या गोष्टी नक्की जमणार आहेत. प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. अशा रीतीने आपण उद्याच्या भागात 11व्या श्लोकात भगवंत काय सांगणार आहेत ते पाहणारच आहोत. तोपर्यंत हरिओम.